शिवाजी महाराज विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचले. अहो एवढे अनर्थ एका विद्येने केले, अशी महती सांगणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. अहो शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. शूर आम्ही, सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. चला तर एकदा जयघोष करूया छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. जय भवानी. त्याला म्हटलं का हो गेले 25 वर्षांमध्ये तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही. तो म्हटला अजिबात नाही, प्रश्नच नाही, विषयच नाही. फक्त एकदा एक जण पुढून येऊन अंगावर आला, पण बाकी कुठं टच नाही. त्यालाही म्हटले चला बाजूला. आता तिसरा ड्रायव्हर समोर आला. त्याला म्हटले का हो गेले 25 वर्षांमध्ये तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही. तसा तो ड्रायव्हर म्हणाला अजिबात नाही, प्रश्नच नाही, विषयच नाही. गेल्या 25 वर्षांमध्ये माझ्या हातून एकही अपघात झाला नाही. त्या मुलाखतकारांनी न राहून विचारलं का हो गेले 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात झाला नाही. तुमच्या या यशाचं रहस्य काय. तसा तो ड्रायव्हर शांतपणे म्हणाला साहेब 25 वर्षापूर्वी मी माझी गाडी जी गॅरेजला लावली ना ती पुन्हा बाहेरच नाही काढली. अहो ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. अहो ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर दगडधोंडे ठरलेले, ऊन वारा वादळ पाऊस यांच्याशी झुंज ठरलेली. अहो ही झुंज ज्याला सोसणं जमतं, हा संघर्ष ज्याला करणं जमतं, त्याच्या वाट्याला खरं तर यश येतं. अहो 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला एवढा मोठा संघर्ष आला होता. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजातच राहतील. अहो एवढंच काय, आज कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं आणि आमच्या तोंडून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हालाही कळत नाही. अहो एवढंच काय, आमच्या शरीरात वाहणाऱ्या रक्तांच्या थेंबाथेंबामध्ये जणू काय छत्रपती शिवाजी महाराज जिवंतच आहेत असं वाटावं, इतकी जादू या राजाची. हो माणसं गेल्यावरती त्यांची स्मारके उभारली जातात, त्यांची पुतळे उभारली जातात, पण खऱ्या अर्थानं माणसांच्या हयातीतच त्याची स्मारकं उभारणं, त्याचं पुतळं उभारणं, त्याच्या सर्वोत्तमतेचं सर्वोत्कृष्टतेचं ज्वलंत आणि झाजवल्य उदाहरण होय. अहो आपले छत्रपती शिवाजी महाराज गेल्यावर नव्हे तर त्यांच्या हयातीतच खऱ्या अर्थानं त्यांची स्मारके उभारली गेली. महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. आंध्र प्रदेशात श्री शैल्य मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे बघा. महाराजांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराजांच्या असं लक्षात आलं या नदीला घाट नाही. महाराजांनी पहिलं काम केलं, त्या आंध्रातल्या कामगारांना बोलवलं आणि घाट बांधण्यासाठी पैसे दिले. त्या आंध्रातल्या कामगारांनी घाट बांधून घेतले. राजे पुढच्या दिशेने निघाले, पण त्या आंध्रातल्या कामगारांना वाटलं हा राजा आपल्या समोर नजरेसमोर असायला हवा, ह्या राजाची प्रेरणा आपल्याला सदैव असायला हवी. म्हणून त्या आंध्रातल्या कामगारांनी आपल्या खिशातले पैसे काढले आणि राजांचं स्मारक उभारलं. अहो महाराजांच्या हयातीतलं ते आंध्रातलं पहिलं स्मारक. कलेकलेनं चंद्र वाढत जावा तशी आमच्या राजांची कीर्ती मुघल साम्राज्यामध्ये वाढत होती. शिवाजी संपायला हवा यासाठी जणू प्रत्येकाने पैजेचा विडाच उचलला होता. आसमानी सुलतानी निजामी हरामे या प्रवृत्तीनं जनतेची लूट सुरू होती. रयतेचं राज्य निर्माण व्हावं, हिंदवी राज्य वाढायला हवं यासाठी प्रत्येकानं अट्टहास केला होता. अहो शिवाजी महाराजांचा विचार, वारसा आणि संस्कृती खऱ्या अर्थानं आपण समजून घ्यायला पाहिजे. ती सुविचारांमध्ये आपण घेतली पाहिजे. अहो शिवाजी महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे. जेव्हा अमेरिका सारखा राज्य करणारी अमेरिका म्हणते जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात, आमच्या राष्ट्रात, आमच्या राज्यात जर जन्माला आले असते तर कदाचित आम्हाला सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि बॅट्समॅन यांच्यासारख्या काल्पनिक पात्रांची गरजच भासली नसती. अहो एवढंच काय, ज्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास, त्यांचं इतिहास तसंच त्यांचं स्वराज्याबद्दलचं प्रेम, रयतेबद्दलची तळमळ जेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं शिकवली जाईल ना तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थानं शिवाजी महाराज समजायला लागतील आणि आम्ही शिवाजी महाराजांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाऊ यात तीळ मात्र शंका नाही. इसवी सन 1600 आदिलशाहीचं स्तंभ माजलं होतं, निजामानं डोकं वर काढलं होतं. चारही यवनी सत्ता
त्या महाराष्ट्राच्या उरावरती थाई थाई नाचत होत्या. अहो थाई थाई नाचत होत्या. रयत पोरकी झाली होती आणि त्या अंधकारमयी वातावरणामध्ये सजीवच नव्हे तर निर्जीव दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. अहो एवढंच काय, त्या अंधकारमयी वातावरणामध्ये जिजाऊ आणि आमची रयत शोधत होती तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि खऱ्या अर्थानं जिजाऊ शिवाय आईला म्हणू लागल्या, हे अंबेकरण चंडिके वरदायिनी वरदान दे, नमस्ते हे सिंहासने शिर फाडण्या मज पुत्र दे. ही आई शिवाई देवी मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करल, जो बहुजनांचं राज्य निर्माण करल, जो सर्व धर्मियांचं गोरगरीब जनतेचं सर्वांचं राज्य निर्माण करल, असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि खऱ्या अर्थानं जणू काही शिवाई देवी मासाहेबांचं म्हणणं ऐकत होत्या. पण आज मात्र तारुण्याच्या उंबरठ्यावरती आल्यावरती आमची पोरं म्हणायला लागली, आमचं रक्त भगवं आहे, आमचं रक्त हिरवं आहे, आमचं रक्त निळं आहे. मला एकच सांगायचंय बाप माऊली, रक्तात आणि भक्तात जर महापुरुषांना मध्ये घ्यायचं असेल तर जयंत्या साजऱ्या न केलेल्याच बऱ्या. कारण आजवरच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणताही महापुरुष असा दिसत नाही, त्याचं चरित्र असं आढळत नाही. त्यानं केवळ त्याच्या जाती मर्यादित राजकारण समाजकारण कार्य केलेलं दिसतं. आता मात्र जातीपातीच्या गोंधळामध्ये होतं भलतच, आता मात्र जातीपातीच्या गोंधळामध्ये होतं भलतच. त्यावरती शरद धनगर नावाचे कवी म्हणतात, जातीत जात आहे मातीत जात आहे, म्हणूनच देश माझा मातीत जात आहे, जातीत जात आहे धर्मात जात आहे, म्हणूनच देश माझा मातीत जात आहे. आणि खऱ्या अर्थानं हा मातीत जाणारा देश आपल्याला बाहेर काढायचा असेल तर सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या ह्या साजऱ्याच केली पाहिजे, त्यांचे विचार आत्मसात केलेच पाहिजे, त्यांचे विचार अंगीकारलेच पाहिजे. हा आपला इतिहास आहे. पण आज मात्र होतं भलतच. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा फक्त मराठा समाज करतो, अहिल्यादेवीची जयंती हा धनगर समाज करतो, अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंग समाज करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा बौद्ध समाज करतो, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांची जयंती माळी समाज करतो. पण आज मात्र नेमकं होतं भलतच. मराठ्यांनी आपलंच केलंय छत्रपती शिवरायांना, दलितांना वाटून घेतलंय भीमराव आंबेडकरांना. अण्णाभाऊ साठे आमचे मातंगाने गायली गाणी आणि अहिल्यादेवी होळकर म्हटलं की फक्त धनगरांची राणी. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना घ्यायला जमले सारे माळी. आणि इथंच तर झाली महापुरुषांच्या विचारांची होळी, आणि इथंच तर झाली महापुरुषांच्या विचारांची बाजूला. आणि आपले महापुरुष एका बाजूला ठेवले ना तरी सुद्धा अशी विचारधारा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही शोधून सापडणार नाही. अहो म्हटलं जातं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, पण मी तर म्हणेल महापुरुष नावाचा असा एकमेव नाणं आहे ज्याला एकच बाजू आहे. कारण आजवर कोणत्याही महापुरुषानं त्याच्या जाती धर्माव्यतिरिक्त राजकारण केलं कधीच नाही. त्यामुळे मला वाटतं महापुरुष नावाचं हे एकच नाणं आहे. आता कसं झालंय, अलीकडे भगवा पलीकडे निळा, अलीकडे टोपी पलीकडे टिळा, आणि मग कापला जातो माणुसकीचा गळा. जर आपल्याला माणुसकीचा गळा कापायचा नसेल ना तर खऱ्या अर्थानं प्रत्येक शिवजयंती प्रत्येक महापुरुषांची जयंती आपण साजरीच केली पाहिजे. आता मात्र आपण नक्कीच शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करतोय, पण त्या अगोदरही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावरून डोक्यात घ्यायचा प्रयत्न सुद्धा केला नाही. आणि याच गोष्टीमुळे आमच्याकडं शोकांतिकाची गोष्ट होते. जशी जशी शिवजयंती जवळ यायला लागते तशी तशी आमच्यातली मावळेपणाची वृत्ती जागी व्हायला लागते, आणि आमचा मावळा मग म्हणायला सुरुवात करतो, सळसळतं रक्त शिवबांचे भक्त, कपाळ भगवा टिळा, आला आलं वादळ कोण अडविल या वादळा, आला आलंच कोणी आडवा त्याचा वाजू आम्ही खुळखुळा. अरे नादच करायचा नाही आमचा नादच खुळा, छाती ठोकून सांगतो हा शिवबांचा मावळा, छाती ठोकून सांगतो हा शिवबांचा मावळा. आपली आताची अशी शोकांतिका यावरती बोलायला लागलं तर खूप काही आहे. पण आता मात्र अवघेच दिवस राहिले होते बरं, आता मात्र अवघेच दिवस राहिली होती. महाराष्ट्राचा ऊर अभिमानानं भरून आला होता, सह्याद्रीचा ऊर अभिमानानं भरून आला होता. महाराष्ट्राची धरती सजली होती. आऊसाहेब त्या पोटातल्या युलेशा गर्भाला सांगत होत्या, आऊसाहेब त्या पोटातल्या युलेशा गर्भाला सांगत होत्या, बालशिवबांच्या पाहुणी
बालशूपांच्या पाहुनी अवघ्या थोर बाललीला भविष्य जाणूनी हर्ष झाला माझी जाऊला भविष्य जाणूनी हर्ष झाला माझी जाऊला गड जिंकावे राज्य मिळावे आणि दैन्य जावे गड जिंकावे राज्य मिळावे आणि दैन्य जावे सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे सिंधू नदी दर्याला मिळते तिथपर्यंत स्वराज्य व्हावे आणि अखेर 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 तो सुवर्ण दिवस उजाडला दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत अंजिजाऊंच्या कुशीत एक सुवर्ण तारेचा जन्म झाला अहो माझा शुभा जन्मला अहो माझा शुभा जन्मला शिवनेरीवरती शुभ जन्मला तेज तयाची झाकेना शिवनेरीवर शुभ जन्मला तेज तयाची झाकेना फौज तयाच्या रणमर्दाने खेळ झुंजित वाकेना चिमण्या शब्दांची धारदार शस्त्रांची वाढत राही धार चिमण्या शब्दांची धारदार शस्त्रांची वाढत राही धार गरजे शुभा हे राज्य माझे मीच जिंकून घेणार गरजे शुभा हे राज्य माझे मीच जिंकून घेणार अहो नामकरण झालं शिवाजी नामकरण झालं शिवाजी शिव म्हणजे संकटातून शिकावं काय वा म्हणजे जीवनात वागावं कसं जी म्हणजे जिंकावं जिंकावं आणि जिंकतच राहावं कसं अरे जगण्याची मूलमंत्र देणारी ही 3 अक्षरी संजीवनी म्हणजे शिवाजी आता राजांचं वय झालं 7 वर्ष राजांचं वय झालं 7 वर्ष शिवाजी राजे ते सुंदर प्रांतातील शिवनेरी गडावरच्या टोकावरून नेहाळते झाले तेव्हा दुष्काळाचं भयंकर सावट आलं होतं बरं भयंकर संकट आलं होतं त्या टोकावरून बालराजे नेहाळते झाले आणि मासाहेबांना विचारू लागले मासाहेब हे लोक कोण येतो तसं मासाहेब म्हणाला बाळा बालराजे हे तर रयत आहे हा तर बळी राज्य आहे मासाहेब राजा राजा काय असं असतं होय अहो राजा काही वर्षांपूर्वी बळीचं राज्य होतं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य होतं पण यवनांना घात केलेलं राजा या यवनांना त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि रयतेला जुलमी करून टाकलं राजा तसं ते 7 वर्षाचे बालराजे म्हणायला लागले मासाहेब रयत पोरगी नाही मासाहेब मी मिळवीन ते राज्य मी होईन तो राजा मी होईन तो लोक कल्याणकारी राजा असं ते 7 वर्षाचे बालराजे मासाहेबांना सांगत होते खरंय बरं छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ व्यक्ती नाहीत केवळ राजे नाहीत केवळ महापुरुष सुद्धा नाहीत मुळात असं काहीतरी भन्नाट करायचंय मी तुम्ही आणि सगळ्यांनीच मुळात असं काहीतरी भन्नाट करायचंय शिवचरित्राचा अभ्यास करताना समजलंय शिवचरित्राचा अभ्यास करताना समजलंय होय मग मी ठरवलंय मला शिवाजी व्हायचंय होय मग मी ठरवलंय मला शिवाजी व्हायचंय अहो शिवाजी आता मायबाप जनता म्हणाल की कस काय छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकते तर मायबाप जनता छत्रपती शिवाजी महाराज होणे इतपत आपण कोणीच मोठे नाही मायबाप जनता मला शिवाजी व्हायचंय अहो एकेकाळी औरंगजेब शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्याला शिवाजी म्हणायचा आता तुम्ही म्हणताल शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा शिवाजी महाराजांसारखा दिसायचा का नाही हो महाराजांसारखा दिसत नसला ना तरी त्यांचे गुण अंगीकारत होता त्यांचे विचार आत्मसात करीत होता त्यांच्या विचारांनी वागत होता जगत होता म्हणून औरंगजेब म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा शिवाजी आहे म्हणून म्हणायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळा शिवाजी आहे शिवाजी म्हटलं की सह्याद्री सह्याद्री म्हटलं की शिवाजी मावळे म्हटलं की शिवाजी शिवाजी म्हटलं की मावळे गडकिल्ले म्हटलं की शिवाजी शिवाजी म्हटलं की गडकिल्ले अहो रयत म्हटलं की शिवाजी शिवाजी म्हटलं की रयत अहो सांगावंच लागत नाही हो माझ्या राजाबद्दल अहो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की टायमिंग प्लॅनिंग मॅनेजमेंट सक्सेस म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज अहो जगातलं द ग्रेट इंजिनियर म्हटलं की शिवाजी महाराज जगातलं द ग्रेट सायकोलॉजिस्ट म्हटलं की शिवाजी महाराज जगातलं ग्रेट सायंटिस्ट म्हटलं की शिवाजी महाराज अहो सांगावंच लागत नाही अहो कुठेही जा कुठं पण जगातलं कोणत्याही क्षेत्राचा सर्वोच्चतेचा आणि सर्वोत्तमतेचा परिणाम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आम्हाला सांगावंच लागत नाही पण आता खरं तर 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली
14व्या वर्षी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. तर बरेच जणांनी 16व्या वर्षी खूप मोठी कामगिरी केली. पण आज आम्ही 16 वर्षाची मुलं मेरा दिल तेरे पर फिदा है असं म्हणून आम्ही बरबाद होऊ लागलो. निश्चितपणानं आमच्या तोंडून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं जातं निश्चितपणानं आमच्या तोंडून जय बाहेर पडतं. पण मायबाप माऊली आमच्या जय या शब्दाबरोबरच मावा गुटखा तंबाखू यांचा वासही बाहेर पडायला लागतो. ही मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे. तलवारीची धार मराठा, शत्रूंवरती वार मराठा, झेंडा अटके पार मराठा, बोला मावळ्यांनो एक मराठा, एक मराठा. तुमचं आमचं नातं काय? बा काय आवाज आहे. अहो राज्य उभा करणं सोपं पण राज्य टिकवणं फार अवघड असतं. राजे विचार करू लागले या देशात या राज्यात अगोदर हे राज्य होती, मग ती उद्ध्वस्त झाली, नेस्तनाबूत झाली. आपणही उद्या राज्य उभा करणार आहोत, मग तेही राज्य उद्ध्वस्त झालं, नेस्तनाबूत झालं तर मग काय? राजांनी पहिल्यांदा विचार केला राज्य टिकवण्याचा. अहो दर्यावरून आक्रमण होतंय, त्याला लगाम घातला पाहिजे, व्यसन घातलं पाहिजे. यासाठी राजाने काय केलं? हल्ली आमच्याकडे 26/11चा दहशतवादी मुंबईवरती हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते तेच खरं होतं. त्याचं कारण एकमेव आहे. आजपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज केवळ डोक्यावरती घेतले, मात्र डोक्यात घ्यायचं मात्र विसरूनच गेलो. आता मात्र राजांच्या लक्षात आलं या महाराष्ट्राच्या भूमीला धोका जमिनीवरून नव्हे तर समुद्रावरून आहे. म्हणून उभ्या हिंदुस्थानातलं सम्राट चंद्रगुप्तानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. अहो कधी नौदलात गेलात तर निश्चितपणानं त्या नौदलाच्या प्रवेशद्वारावरती एकदा नजर फिरवा, त्यावरती लिहिलं आहे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. टोळी आली आणि महाराजांच्या कानी पडलं. अरबांची टोळी आली बरं. महाराजांनी आरमार प्रमुख दर्या सारंगला सांगितलं दौलत खान या उपर जर पाप घडलं तर तुमच्या माथी बसल. आणि दौलत खान दर्या सारंगनं काय केलं? दौलत खान दर्या सारंग तो अरबांच्या पाठलागावरती सुटला. अरबांच्या पाठलागावरती सुटला. काही अरब मारले गेले आणि जे जिवंत अरब सापडले ते महाराजांच्या स्वाधीन केले. आता महाराजांचा आदेश आला. महाराज म्हणाले कोंढाजी या 200 अरबांना वासोट्याच्या किल्ल्यामध्ये नेऊन सोडा. अहो वासोट्याचा किल्ला म्हणजे किर्र झाडा झुडपांचा, जिथं किर्र झाडा झुडपांचा, नद्या नाल्यांचा अहो इतका भयानक पूर्ण जंगलांनी प्रवास करून जावा लागतो. तिकडे जर तुम्हाला जर कोणाला सोडायचं असेल तर तिकडे नेऊन सोडा. एकदा गेला की परत माघारी येतच नाही बघा. असा हा किर्र झाडा झुडपांचा किल्ला म्हणजे वासोट्याचा किल्ला. आता कोंढाजी का 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावरती सोडलं. वासोट्याच्या किल्ल्यावरती गेल्यावरती महाराजांनी सांगितलं कोंढाजी ह्या 200 अरबांना एवढं मारा, फक्त हे मेलीच नाही पाहिजे. आणि वासोट्याच्या किल्ल्यावरती त्या अरबांना 1 महिना मारत होती, एवढी मारत होती, फक्त मरूच देत नव्हती. अहो ती 200 अरब आठवड्यातच एवढी सुजलेली त्यांनाही ओळखू येईना. हे आपल्यातलेच का? आता महिनाभर मारून झाल्यानंतर महाराजांचा पुन्हा आदेश आला कोंढाजी या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवा आणि त्यांच्या मायदेशी पाठवून जा. आता कोंढाजींच्या डोक्यातला काही प्रश्न जाईना. कोंढाजी म्हणाले राज सोडायचंच होतं तर धरायचं कशाला? नाही का म्हणजे कशाला एवढी आटापिटा इकडून तिकडं आणि वापस त्यांना सोडायचंच होतं. तरी राजा म्हणाले कोंढाजी ह्या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवा. आणि कोंढाजी म्हणाले पण राजा मला सांगा सोडायचंच होतं तर धरायचं कशाला? तसं राजा म्हणाले कोंढाजी हे 200 सुजलेले अरब जेव्हा आपण त्यांच्या जहाजात बसवतो तेव्हा ते त्यांच्या मायदेशी जातील. नक्कीच ते घरी जातील, दरवाजा ठोठावतील आणि घरातून नक्कीच त्यांची बायको पोरं कोणीतरी येईल आणि त्यांना बघून त्यांची बायको आणि पोरंही त्यांना म्हणायला लागतील अहो आमचे हे घरी नाही, आमचे बाबा घरी नाही, आमचे पप्पा घरी नाही, यांच्या घरातलेही यांना ओळखणार नाही. अशी अवस्था यांची करून ठेवायची. आणि चुकून जर या महाराष्ट्राकडं कोणाची तिरक्या नजरेनं वाट बघायची गरज पडली तर पहिला आवाज येईल अरे बाबा कुठं निघालास? महाराष्ट्राकडं नको जाऊ बाबा, आमची काय हालत केली बघितली नाही वय. अहो परत चुकून टाप नाही कोणाची आमच्या या
महाराष्ट्राकडे बघायची. खरं तर जगाच्या इतिहासामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये जो असं म्हणला नाही की मी इकडे जाणार नाही, मी तिकडे जाणार नाही. खरं तर जगाच्या इतिहासामध्ये असा एकमेव काळ होता जिथं माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होते. अहो, तानाजीला राजे म्हणाले का तेवढं कोंढाण्यावरती भक्का फडकव, मग तुला सरपंच करतो. की शिवा काशीदला म्हणाले तेवढं शिवा सिद्धीच्या भेटीला जाऊन ये, मग तुला आम्ही पंचायत समितीचं तिकीट देतो. की हंबीररावांना म्हणाले तेवढं 1 कोटी नगद रुपये 200 लष्करी घोडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला आमदारांचा पीए करतो. नाही हो, आमचे मावळे आणि आमच्या राजांचं चरित्रच असं होतं. सहज राजांनी एखादी मोहीम काढावी आणि त्या मोहिमेसाठी तानाजीनं म्हणावं, राज ही मोहीम माझी, राजा विडा द्या, ही मोहीम माझी, मी जातो, मी लढतो, मी कोंढाण्यावरती भगवा फडकवतो. असं एक मावळा घडत होता. आणि त्यानंतर लगेच बाजीनं यावं, बाजीनं म्हणावं, अहो तानाजी ही मोहीम आपली, आपण लढणार, आपण जिंकणार, आपण भगवा फडकवणार. आणि तेवढ्यात हंबीररावांना यावं, हंबीररावांनी म्हणावं, अहो बाजीकावापासून नंबर लावून बसलोय का, ही मोहीम आपली, आपण लढणार, आपण जिंकणार. अहो, जगाच्या पाठीवरती असा एकमेव काळ होता जिथं माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होती. हा म्हणजे आपलं शिवचरित्र. आता मात्र सर्वांनी शांत बसा, सर्वांगांचे कान करा आणि ऐका माझ्या राजांचं चरित्र, मावळ्यांचं बलिदान. अहो, माझा जिजाऊ राजांना म्हणाल्या, राजे सांगा ना कधी घेताय कोंढाणा, राजे सांगा ना कधी घेताय कोंढाणा. राजे म्हणाले, मासाब येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेला असत. राजे निघाले आणि समोर सूर्या, शेलार मामा आणि ताना आले. आणि तेवढ्यात ताना म्हणाला, राज माझ्या रायबाचं लग्न काढलंय बघा, मुजरा राज, रायबाच्या लग्नाला यायला लागतंय, मासा तुम्हासनी बी यावंच लागेल बघा. तसं राजा म्हणाले, अरे ताना, तुझ्या पोराचं लग्न आणि माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे कारण? येणार ना रायबाच्या लग्नाला? मासाब तुम्ही बी येणार ना? हो रे ताना, येणार ना रायबाच्या लग्नाला. आणि तेवढ्यात राजांनी विचारावं, ताना रायबाचं लग्न कधी रा? आणि तानाजीने सांगावं, राजा येत्या अष्टमीला रायबाचं लग्न आहे. आणि तेवढ्यातच राजांनी म्हणावं, ताना नाही जमायचं र. आणि ताना म्हणाला, राजा आता तर म्हणालात ना व, तुझ्या पोराचं लग्न माझ्या पोराचं लग्न काय वेगळं आहे का? आणि आता लगेच म्हणता नाही जमायचं. तसं नाही रताना, राजा तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला येणार नाही. अरे तसं नाही रताना, राजा तुम्ही येणार नाही माझ्या रायबाच्या लग्नाला. ताना ऐकून तर घे रे. अरे मासाहेबांनी शब्द दिलाय र, येत्या अष्टमीला कोंढाण्यावरती भगवा फडकलेला असं. तर तसा तानाजी म्हणाला, राजा एक काम करूया, तुम्ही येणार नाही ना तर माझ्या रायबाचं लग्न होणार नाही. बरं एक काम करूया, तुम्ही कोंढाण्यावरती तुम्ही माझ्या रायबाच्या लग्नाला जा आणि मी कोंढाण्यावरती भगवा फडकायला जातो. अहो, एवढं सोपं होतं का हे म्हणायला? अजिबात नाही. आजचा तानाजी असता, बरं आपल्या गावात नाही ना कुणी तानाजी, आजचा तानाजी असता तर तो निश्चितपणानं म्हटलं असता, राजा अख्खं 30-35 वय झाले पोराचं, कशी पोरकी भेटली आणि तुम्ही म्हणता मला मोहिमेवरती जा, हे करा ते करा. तर निश्चितपणानं आमच्या शिवचरित्रामध्ये चुकूनही एकही मावळा सापडणार नाही ज्याने जबाबदारी टाळली. अहो, एवढंच काय, आता राजे तानाला समजून सांगतात, अरे ताना जाऊ नको, तुला माहिती का तो गड कोणी राखलाय? तो गड राखलाय उदय भानानं. उदय भान लय खतरनाक आहे ताना, 7.25 फूट उंचीच आहे, खूप खतरनाक आहे ताना. राजांना ताना म्हणतोय, राजा काय म्हणाला? तसं राजे म्हणाले, उदय भान लय खतरनाक रे, एका गावात 10 जण सोलतो, छाताड सोलतो, ढाल फोडतो, लय खतरनाक रे ताना. तसं ताना म्हणाला, राजा असू द्या तो उदय भान 7.25 फूट उंचीचा, एका वारात 10 जण सोलत असेल, ढाल फोडत असेल, पण मी अभि या महाराष्ट्राच्या मुशीतला छत्रपतींचा मावळा आहे. राजा द्या की विडा, राजा द्या की विडा. तानाच्या हट्टापायी राजांनी तानाला विडा दिला. राजांना कळून चुकलं होतं, ताना जातोय पण माघारी येतोय का नाही. तानाच्या हट्टापायी राजांना विडा दिला आणि ताना निघाला माझा. 500 मावळे सोबतीला घेतलेत. सूर्या आणि ताना दोघं निघाले गडावरती.
घोरपडे नावाचे बंधू आहेत, त्यांनी गडावरून दोर टाकला. मावळ्यांनी सप 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 गड चढला आणि तुफान युद्ध होणार आहे. उदयभानाला जाग आली. 2000 राजपुतांबरोबर युद्ध होणार असून आता मावळ्यांनी हर हर महादेवचा जयघोष सुरू केला. तिकडून उदयभान आला. उदयभान खूप खतरनाक होतं. 500 मावळे घेतले. तिकडनं 2000 राजपुतांबरोबर तुफान युद्ध होणार आहे. मावळे आले, गनिमा आलाय. राजांनी माझ्या तानानं एकच घोषणा केली, प्राण जाये परवचन न जाये, हर 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 महादेव. आणि मावळे तुटून पडले. तिकडून उदयभानाचं सैन्य तुटून पडलं आणि तेवढ्यात सगळे मावळे तुटून पडले. रक्तबंबाळ शरीर होते. सप 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 वार होतंय. कापा भागा तोडा. युद्ध होतंय. प्रचंड युद्ध होतंय. आणि तेवढ्यात उदयभानांची संशय जणू तानाच्या जवळ यायला लागली होती. आणि उदयभानाची संशय तानाच्या हृदयात घुसली आणि तानाची संशय उदयभानाच्या हृदयात घुसली. धारा तीर्थी पडला होता माझा तानाजी. आणि माझा तानाजी तरी सुद्धा सांगत होता, राजा या तानाचा शेवटचा श्वास घेईपर्यंत हा ताना स्वराज्यासाठी लढला. जोपर्यंत या कोंढाण्यावरती भगवा फडकवत नाही ना, तोपर्यंत हा ताना शेवटचा श्वास सोडणार नाही. शेवटी मावळ्यांना गड काबीज केला आणि तानानं शेवटचा श्वास सोडला. आणि म्हणून अजूनही इतिहास फुटतोय, गडाला आपण सिंह उभं गेला, गडाला आपण सिंह उभं गेला. सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार, सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार. सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला छत्रपतींचा जय जयकार. मराठमोळी नौबत झाली हर्षाने बेभान. सप्तनदींचं जल स्वामींना घाली मंगल स्नान. विजयी श्रींच्या ललकाऱ्यांनी अवघा परिसर नातो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक होतो. 6 जून 1674 ला राज्याभिषेक होतो. आवाज आलाच नाही. झोपले का? झोपले वाटतं. जय जिजाऊ. थंडी नाही ना वाजत? वाजायची पण नाही. औरंगजेबाचा दूध भाऊ खान जहांगीर बहादूर खान कोकलत खान शेबच्चा आहे. ह्याच्याकडं हा माहिती कुठं होता? नगर माहिती सगळ्यांना? कोणता नगर? अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुका माहिती? श्रीगोंदा तालुक्यामध्ये करकुंभ गाव आहे. ते तिथंच एक बहादूरगड नावाचा गड आहे. हा औरंगजेबाचा दूध भाऊ खान जहांगीर बहादूर खान कोकलत खान शेबच्चा आहे असं त्याचं नाव. आता म्हणत असताना त्याचं नाव एवढं मोठं जोरातच होतं की राहून काय म्हणतील आता त्याची बायको कसं नाव घेत असेल? पडला का प्रश्न? त्याची बायको कशी नाव घेत असेल? त्याचंच काय, आपलं बी नाव जोरातच होती की शिवाजी, तानाजी, बाजी, यसाजी, कोंढाजी. कोणी पण नाव घ्यावं, आपल्याला जी म्हणावंच लागायचं. पण आता मात्र आम्ही आमच्या नावातली जी काढायला सुरुवात केली, काढून टाकली आणि दुसऱ्यांना हांजी करायच्या सवयी लावून घेतल्या. पण ह्याचं नाव मात्र जोरातच खान बहादूर खान कोकलत खान शेबच्चा आहे. याच्याकडे स्वराज्याचा राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी होती. हा मात्र रोखू शकला नाही. त्यावरती औरंगजेब त्याला पत्र लिहितो, तुम्ही करताय काय? तिकडे राज्याभिषेक झाला. तसं हा बहादूर खान म्हणतो, हुजूर, आम्ही उत्तरेकडून पूर्ण प्रयत्न केले पण आम्ही राज्याभिषेक रोखू शकलो नाही. त्यावरती औरंगजेबाचं एवढ्या उत्तरावरती समाधान होणार नाही. त्यामुळं बहादूर खान म्हणतो, राजा, बहादूरगडावरती 1 कोटी नगर आणि 200 लष्करी घोडे आहेत. एवढं पावसाळा संपला की 200 लष्करी घोडे आणि 1 कोटी नगर घेऊन येतो. एवढीच बातमी हेरानं जेवढ्या वेगामध्ये औरंगजेबाला आग्र्यामध्ये समजली, त्याच्या दुप्पट वेगामध्ये हीच बातमी रायगडावरती महाराजांना समजली. आता महाराज म्हणाले, बरं झालं, नाहीतरी राज्याभिषेकाला खर्च आलाच होता की. हंबीरराव बहादूरगडावरती 1 कोटी नगद आणि 200 लष्करी घोडे आहेत. तसं हंबीरराव म्हणाले, आणतो. काही जबाबदारी टाळायचा प्रश्नच नाही. हंबीरराव म्हणाले, आणतो. हल्ली आमच्याकडे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम असतो. 2-3 ज्येष्ठ नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलाचे मित्र मुलगी पाहायला येतात. तसं चहा पाणी नाश्ता आटपल्यानंतर शेवटी सगळ्या कार्यक्रम झाल्यानंतर नवऱ्या मुलाला विचारतात, तुला मुलगी कशी काय वाटले? तशी
शेजारच्या मित्राला तो नवरा मुलगा डवसतो, अरे तुला कसे काय वाटले, अरे तुला लग्न करायचे तेवढी तरी जबाबदारी घे ना. पण अख्ख्या शिवचरित्रामध्ये जबाबदारी टाळणारा एकही व्यक्ती सापडणार नाही. मात्र आता हंबीररावांना बहादूरगडावरती जाऊन 1 कोटी नगद रुपये घ्यायचे आहेत. आता आपल्याकडे राज्य राखीव दल आलं, कोठे दंगली झाल्या तर राज्य राखीव दल येतं, रिझर्व्ह फोर्स असायची. ही रिझर्व्ह फोर्सची संकल्पना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची. रायगडावर नेहमी 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची. हंबीररावांना काय केलं, 1,000ची रिझर्व्ह फोर्स ही रायगडाच्या पायथ्याला रक्षणासाठी ठेवली आणि 9,000 सोबतीला घेतली. आता 9,000चे पुन्हा 2 भाग केले. एक भाग होता 2,000चा तर दुसरा होता 7,000चा. आता हंबीररावांना काय केलं, 2,000 फौजींचा भाग स्वतःकडे ठेवला तर 7,000 फौजीचा भाग त्यांच्या सरदाराकडे दिला. हंबीरराव निघाले इकडं रायगडावरून पुणे, सांगली, पाटस, यवत करत इकडे करकुंभ या गावी आले. तर त्यांचा सरदार इकडे पुणे मार्गे नगर मार्गे इकडे करकुंभच्या अलीकडे येऊन थांबलाय. इकडून हंबीरराव आले करकुंभ या गावी. करकुंभच का, कारण तिथलं बहादूरगड एका झेपेचा, म्हणून हंबीरराव तिथे येऊन थांबले. आता इकडं हंबीररावांचा सरदार 7,000 फौजींशी इकडून नगर मार्गे करकुंभच्या अलीकडे येऊन पोहोचलाय. जसं जसा जवळ आला तसं मावळ्यांनी हर हर महादेवच्या ढोलताशाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तसं एवढाच आवाज त्या शिपायाला कळला. तसा शिपाई बहादूर गडावरती गेला. बहादूर खानाला म्हणतो, हुजूर ओ आहे. तसं बहादूर खान म्हणतो, कोण कोण. तसं तो शिपाई म्हणतो, हुजूर मराठे आले. मराठे आणि दिवसा ते तर रात्री येतात ना. आणि खरंय बरं, मराठ्यांच्या सर्व लढाया ह्या रात्रीच्या आणि उमेच्यावर लढाया ह्या अमावस्येच्या रात्रीच्या. हल्ली आमच्याकडे एक फॅड आलंय बघा, घरातला करता माणूस घराच्या बाहेर 4-5 पावलं जातो आणि घराच्या बाहेर 4-5 पावलं गेल्यानंतर पुन्हा रिवर्स घेर टाकलं. घरात आल्यावरती बायको विचारती, का हो काय झालं. तशी ती बायको विचारल्यानंतर तो आमच्या घरातला करता माणूस म्हणतो, काय नाही ते मांजर अडवं गेलं. आम्हाला अजूनही आम्ही त्या अंधश्रद्धेच्या गोष्टींमध्ये पडून बसलो. पण छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध ही निम्म्याच्या वरती युद्ध ही अमावस्येच्या रात्रीची होती. ही गोष्ट मात्र आपण जाणून घ्यायला हवी. आता बहादूर खानाच्या कानावरती मराठ्यांच्या जय घोषणेचा आवाज येत होता. हर हर महादेवचा घोष बहादूर खानाच्या कानावरती पडत होता. बहादूर खानाला वाटलं, आता आले मराठी आले, आता दिवसा आले असणार म्हणल्यावरती किमान 50,000 तरी आले असणार. कारण आपल्या बहादूर गडावरती 35,000ची फौज आहे, म्हणजे किमान 50,000 तरी आले असणार. बहादूर खानानं काय केलं, बहादूर गडावरची आपली 35,000ची फौज बाहेर काढली. गडावरती फक्त वॉचमन गेटमनच ठेवली. आता इकडं मराठी आले. इकडून बहादूर खान गडावरून निघाला आणि मराठ्यांच्या दिशेने मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढे मोगल मागं हे चालूच होतं. मराठी पुढे गेले, मोगल मागं आले. मोगलांनी त्यांच्या गतीचा वेग वाढवला. मराठी आणि मोगल यांच्यामध्ये तुफान युद्ध होणार, तुफान युद्ध होणार. समशेरी काढल्या आणि तेवढ्यात मराठ्यांनी रिव्हर्स घेर टाकला, भागो. आता मात्र बहादूर खानाला सुचायचंच बंद झालं. बहादूर खान म्हणाला, अशी असते का राव लढाई, असं असतं काय. आणि मराठ्यांनी रिव्हर्स घेर टाकला. मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. आता सुपा आलाय तरी मराठी पुढं. आता पाठीमागचे मोगल आले. परत एकदा तुफान प्रचंड युद्ध होणार. समशेरी काढल्या, हर हर महादेव, आलमगीरच्या युद्ध घोषणा झाल्या. दिन यलगार म्हणत बहादूर खान पुढं आला आणि पुन्हा तेवढ्यात मराठ्यांनी रिव्हर्स घेर टाकला. मराठी पुढं मोगल मागं, मराठी पुढं मोगल मागं. आता मराठे पर पुण्यात आले तरी मोगल मागच. आता पुढचा एक शिपाई होता. तो बहादूर खानाला म्हणाला, हो राजा, तो बहादूर खानाला म्हणाला, हुजूर लगता है मराठे गए. तर बहादूर खान म्हणाला, नाही, हे मराठी आता जातील तोपर्यंत ताणायचे. रिव्हर्स घेर टाकतात आणि परत पळतात, येतायत परत पळतायत. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मराठ्यांच्या मागे जायचंय. आणि जशी जशी मराठे पुण्यामध्ये आले तशी तशी मराठे, काही मराठे सासवडच्या घाटात, काही मराठे कात्रजच्या घाटात, काही मराठे हे सह्याद्रीच्या घाटात गेली. आणि आता हा बहादूर खान पुण्यामध्ये येऊन थांबलाय. पण त्याला काही मराठे दिसत नाही. तो पुण्यात आलाय.
त्याला मराठी दिसला तसं तो बहादूर खान म्हणाला, जीदम बड़ी जीत हासिल की हमने, लगता है मराठे भाग गए, लगता है ये मराठे भाग गए। आपली 35,000ची फौज बघून हे मराठे पळून गेले। मला वाटलं आले असतील 50,000, पण हे तर 7,000 आहेत फक्त। आणि बहादूर खानाला वाटलं मराठे पळून गेले, पण बहादूर खानाला कोण सांगणार या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये 3च गोष्टी खेळू शकतात, एक म्हणजे वाघ, दुसरा म्हणजे मराठे आणि तिसरा म्हणजे वारा। चौथ्याचं इथं काम नाही। बहादूर खानाला वाटलं आता मराठे गेले, एवढीच बातमी बहादूर खान पार पुण्यात येऊन थांबलाय। एवढीच बातमी हेरानं तिकडं करकुंभ या गावी असलेल्या हंबीररावांना सांगितली। हुजूर ओ गए। आणि हंबीररावांना सांगितल्यानंतर हंबीररावांना सांगितलं गेलं की इकडून बहादूर खान पार पुण्यात येऊन थांबलाय, रान मोकळंच आहे। आणि तसं त्या हंबीररावांना काय केलं, एका झेपेमध्ये बहादूरगड घातला। बहादूरगडावरती औष्मन गेले म्हणत हणून सुजवले, 1 कोटी नगद रुपये घेतले, 200 लष्करी घोडे घेतले आणि रायगडाकडे प्रलयन केलं। तसं हे बहादूर खान पुण्यावरून निघाला। जीदम बड़ी जीत हासिल की हमने, लगता है मराठे भाग गए, हमको डर गए मराठे। हा जसा जसा नगरच्या दिशेने येऊ लागला, करकुंभच्या दिशेने येऊ लागला, जसा जसा हा बहादूरगडाच्या दिशेने येऊ लागला, त्याला सगळीकडे जाळण धुळण दिसायला लागला। आणि मग हा पुढून समोरून एक गेला, एक शिपाई येताना दिसला। तसं हा बहादूर खान त्याला विचारतं, काय झालं र, लई धूळ दिसायला लागलीये। तसा तो शिपाई म्हणतो, हुजूर सब ले गए हो। तसं बहादूर खान म्हणतो, कौन आया था इधर, हुजूर इधर मराठे आए थे, ऐसा कैसा हो सकता है, तो फिर हम किनके पीछे थे, मराठों के हुजूर, तो फिर इधर कौन आया, मराठे हुजूर, ऐसा कैसा हो सकता है, ऐसाच हुआ हुजूर। म्हणजे असं केलं वय मराठ्यांनी, म्हणजे 7,000 मराठ्यांनी इकडून तिकडं पळवलं, 2,000 काम तमाम केलं। ऐसे हे मराठे, बडे शातीर हे मराठे। अहो आज कुणाचं हो उदाहरण घ्या, कुणी हे घ्या, या शिवचरित्रामध्ये जबाबदारी टाळणारा आणि या शिवचरित्रामध्ये जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करणारा आपल्या शिवचरित्रामध्ये एक मावळा सापडत गेला। हो विषय कारगिलचा असू द्या, विषय 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा असू द्या, आपल्या महाराष्ट्राची संख्या नेहमीच अग्रेसर असते, कारण आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्याकडे इतिहास पेरलाय। इथली माणसं त्यांच्या मनामध्ये इतिहास रुजवलाय। इथली माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होती। खऱ्या अर्थानं तुम्ही शांत बसणारे की नाही? अहो काय पेरलं हो आपल्या महाराजांनी, काय निर्माण केलं, जिथं माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत होती। अहो एवढंच काय, प्रत्येक महापुरुष हा पराक्रमी असतोच असं नाही, प्रत्येक महापुरुष हा पराक्रमी आणि कीर्तीचा पराक्रमशैली असतो असाच नाही, पण जो माणूस पराकोटीचा चारित्र्य संपन्न आणि पराक्रमी आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणतंही नाव सापडणार नाही। हाही आपला इतिहास आहे। अहो एवढंच काय, बरं छावा मूवी कोणी बघितला? छावा चित्रपट संभाजी महाराजांवरती आहे, तो चित्रपट नक्कीच आपण बघायला हवा। हो एवढंच काय, उभ्या हिंदुस्थानामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज होते ना, तोपर्यंत औरंगजेबाने चुकूनही या महाराष्ट्राच्या दिशेमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाऊल टाकलं नाही। हा आपला इतिहास आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर सुद्धा जेव्हा औरंगजेब 36 वर्षे झटत होता हो या स्वराज्यामध्ये येण्यासाठी, अहो काय होतं आमच्या स्वराज्यामध्ये, नद्या सुजलाम सुफलाम नद्या नाल्यांचा प्रदेश की डोंगर दऱ्यांचा प्रदेशासाठी, अहो त्याला घ्यायचंच होतं तर इराण घ्यावं, अमेरिका घ्यावं, पण नाही, औरंगजेबाला घ्यायचं होतं ते रयत। अहो रयतच का, तर औरंगजेबाला सुद्धा कळलं होतं या रयतेमध्ये माणसं जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठी स्पर्धा करीत आहेत, जिथं माणसं मरायला आणि मारायला सुद्धा तयार आहेत अशी ही रयत। म्हणून त्याला कळलं होतं की रयतेमध्ये माणसं आहेत आणि हाच सर्वात मोठा धोका आहे, हे त्याला कळून चुकलं होतं। यानंतर औरंगजेबाने यासाठी तो अट्टहास केला होता, जिजाऊ